आजचा आपला प्रश्न आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। हरित हायड्रोजन मिशनच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन योजनेअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी द्वारे राबविण्यात येत आहे। विधान 2, स्वच्छ ऊर्जेद्वारे आत्मनिर्भर बनण्याच्या भारताच्या उद्दिष्टात ते योगदान देईल आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी एक प्रेरणा म्हणून काम करेल। विधान क्रमांक 3, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन नुसार स्टीम मिथेन रिफॉर्मेशन हे ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची प्राथमिक पद्धती आहे। तर वरील विधानापैकी किती विधाने बरोबर आहेत असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। वरील विधानापैकी विधान क्रमांक 1 मित्रांनो चुकीचा आहे, विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 चुकीचा आहे। म्हणजेच वरील 3 विधानापैकी केवळ विधान 1 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।